आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आता बाळासाहेब दोडतले जोडले गेलेले आहेत। बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं। माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी संभाजीनगरवरून आंदोलनकर्ते गणेश केसकर आहेत। गणेश केसकर यांनीच हे प्रमाणपत्र रद्द करावेत याच्यासाठी आंदोलन सुरू केलेलं होतं, उपोषण आंदोलन केलेलं होतं। ते गणेश केसकर आपल्या सोबत आहेत। पुण्यातून आदिवासी बांधवांच्या वतीने याचिका करणारे डॉक्टर संजय दाभाडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। दाभाडे सर, स्वागत आहे। आणि आज आपल्या सोबत डॉक्टर संतोष तुपे अभ्यासक आहेत, ते सुद्धा या सगळ्या प्रकरणातले याचिका करते होते। आणि सुपे सर, तुमचं सुद्धा या चर्चेमध्ये स्वागत। मी या चर्चेची सुरुवात करणार आहे गणेश केसकर यांच्याकडून। गणेशजी, तुम्ही ज्या मागणीसाठी हे सगळं आंदोलन केलं, उपोषण केलं, त्याला हे यश मानलं जात आहे, पण सामान्य प्रेक्षकांना हे सांगा की आज 6 धनगडांचे, धनगड आरक्षणाचे, धनगड समाजाचे जे जातीचे दाखले होते ते रद्द करणं धनगर समाजासाठी चांगलं झालं असं का म्हटलं जात आहे? काय आहे ती मेक, काय नेमकी? नक्कीच साहेब, धनगड आरक्षणाचा सगळ्यात मोठा खोडा किंवा अडथळा हे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी 6 सर्टिफिकेट होते। आणि याचं आपण पाहिलं, जस उच्च न्यायालयामध्ये आमची केस होती, 10 वर्ष आपण ही केस आपण पाहिली आणि शेवटच्या टप्प्यात हे 6 कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट समोर आले आणि ती केस आम्ही हरलो। आत्ताही सरकार म्हणते की तुम्हाला GR काढून देणार, तर आता मला सांगा, आम्ही 36 नंबरला क्लेम करतोय की आम्ही तिथं धनगर आहे, परंतु इंग्लिशमधली जी धनगड एंट्री आहे, जर महाराष्ट्र सरकार आम्हाला लिहून देते की या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, तर तो क्लास एम्प्टी होणं गरजेचं आहे। आणि म्हणून मग आमच्या समाजातल्या काही धनगर बांधवांनी खाडाखोड करून हे धनगडचे कास्ट सर्टिफिकेट मिळवले होते आणि ते व्हॅलिडी करून घेतले होते। त्यामुळे आम्हाला केस हारली गेली, त्यामुळे आम्हाला तिथं 36 नंबरला क्लेम करता येत नव्हतं। आणि आज खऱ्या अर्थानं ते रद्द झालेलं आहे। 7 दिवसाच्या अथक प्रयत्नाच्या नंतर, 6 वर्षाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर हे 6 कास्ट व्हॅलिडिटी रद्द झाल्या आणि धनगर आरक्षणाचा रस्ता मोकळा झाला। उद्या सरकार शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्याच्या नंतरनं GR काढण्यासाठी कुठलाही अडथळा शिंदे सरकारला नाही, कारण की आता जरी ही केस न्यायालयामध्ये गेली तर तिथं धनगड हे अस्तित्वातच नसल्यामुळे धनगरच तिथं क्लेम करतात, हे फिक्स होतंय आणि धनगरांना आरक्षण मिळण्याची वाट मोकळी होती। सर, ठीक आहे, अभिनंदन तुमचं, तुमच्या या लढ्याला यश मिळालं। पहिली पायरी तुम्ही पुढे केलेली आहे। पण या चर्चेमध्ये मला डॉक्टर संजय दाभाडेंना विचारायचं आहे, तुम्ही उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचा कायम दाखला देत होतात। याच्या आधी जेवढे आपल्या बडे मुद्द्यामध्ये चर्चा केल्या या मुद्द्याबद्दल तुम्ही सातत्याने एक सांगत होतात की राज्यात धनगड अस्तित्वात आहेत। आता आज हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, याचा अर्थ राज्यात धनगड नाहीयेत हे स्पष्ट झालं। तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या मांडणीला हा एक मोठा धक्का आहे का? दाभाडे सर, तुमचा आवाज म्यूट आहे, प्लीज तो म्यूट काढा। येस, आपण आता जे सांगितलं की धनगर आरक्षणामधला जो सगळ्यात मोठा अडथळा तथाकथित तो होता, तो आज मोकळा झाला, हे म्हणणं जे आहे ते वास्तवाला धरून नाही। बरं, आज काय घडलेलं आहे? आज फक्त घडलेलं आहे की 6 खिलारे कुटुंबातले जे व्हॅलिडिटी जे सर्टिफिकेट्स होते ते एका बेकायदेशीर ऑर्डरने रद्द झालेले आहे। परंतु आपण असं म्हणूया की ही ऑर्डर जी आहे, जी आम्ही खरं तर बेकायदेशीर ऑर्डर म्हणताय तुम्ही? बेकायदेशीर ऑर्डर म्हणताय? बेकायदेशीर ऑर्डर जी आज पास झालेली आहे, कारण मुळामध्ये कमिटीला, जी अनुसूचित जमाती पडताळणी समितीची कमिटी जी आहे, तिला जो 2001 चा जो जात जमात पडताळणी कायदा आहे तिच्यानुसार अशा पद्धतीने रिव्ह्यूचा, पुनर्विचाराचा अधिकार नाही। तरी सुद्धा केवळ दबावापोटी अशा पद्धतीनं चुकीचा बेकायदेशीर निर्णय या कमिटीने घेतलेला आहे। इट इज सब्जेक्टेड टू चॅलेंज इन द कोर्ट, आणि ते आम्ही करणार आहोत, तो काय मुद्दा नाही। आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये हे रद्द झाल्यामुळे, आजचे हे प्रकरण रद्द झाल्यामुळे, व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे खरंच महाराष्ट्रामध्ये धनगड किंवा धांगड ही जमात शून्य झालेली आहे का? तर मला वाटतं आमच्या धनगर बांधवांनी
आणि विशेषतः त्यांच्या तुमची स्वतःची कागद बनवून ठेवता हो आणि ती सगळ्यांवर थोपवता. तुम्ही संविधानाचं हे करत नाही, संविधानाची कागद बघत नाही, तुम्ही स्वतःची कागद बनवताना आमच्या पुढे ठेवता का? ही काय ऑर्डर आहे? याच्यामध्ये पूर्णपणे अधिकार दिलेत. त्या मॅमने पूर्णपणे सरकारला विचारलंय, त्यांच्या आयुक्तांना, की याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने यांना नोटीस काढली की जे खिल्लारींचे 6 कास्ट व्हॅलिडिटी रद्द करा, त्यावेळेस ह्या मॅमनं त्यांना विचारलं त्यांच्या आयुक्तांना की याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा. तर आयुक्त संपूर्ण म्हणतात की तुमच्या अखत्यारीतला विषय तुम्ही करा ते, आणि त्याच अखत्यारीतनं या मॅमने हे 6 खिल्लारींचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द केल्यात. तुम्ही काय पण बोलता? तुम्ही स्वतःचे कागदपत्र बनवता का? कमिटीला नाही, महाराष्ट्राच्या कमिट्या. हे काय आहे? आयुक्त खोटं बोल म्हणजे आयुक्त नाही दाभाडे साहेब म्हणजे आयुक्त खोटा आणि तुम्ही खरे का? रिव्ह्यू करण्याचे, पुनर्विचार करण्याचा आयुक्त जे बोलतायत ते खरे रद्द करणं किंवा ते खोटे आणि तुम्ही खरे का? सारखं यार तुम्ही सगळ्या गोष्टी दाबून येता. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा कितीतरी प्रकरण आहे तुमच्या समोर. दाभाडे साहेबांना माझी विनंती आहे, दाभाडे साहेब दुसऱ्याचं ऐकून घ्या. कसले अभ्यासक आहेत ते? स्वतःचे पेपर बनवतात आणि सगळ्यांवर थोपवतात. हे अभ्यासक आहेत का? दाभाडे साहेब मला बोलू द्या आता. महाराष्ट्र सरकारच्या मंडळींनी महाराष्ट्रात दाभाडे साहेब मला बोलू द्या. आज महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगर समाजाच्या जीवनामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. जे 70 वर्षापासून ज्या धनगर समाजाचा आरक्षणासाठीचा वनवास संघर्ष संपला आहे असं वाटतंय. आज पहिलं पाऊल आमचं पडलंय. 2 घटना आमच्यासाठी धनगर बांधवांसाठी महत्वाच्या झाल्यात, त्या तुम्ही बघितल्यात. एक महत्वाची घटना अशी झाली आहे, यशवंत सेनेच्या वतीनं जे चौंडीत आंदोलन केलं होतं त्याचा डॉक्टर सुधाकर शिंदे समिती स्थापन झाली, त्याचा अहवाल आज राज्य शासनाला सुपूर्द करण्यात आलेला आहे. उद्या तो अहवाल कॅबिनेटमध्ये घेतला जाईल आणि त्याच्यावरती 30 तारखेपर्यंत त्यांनी वेळ दिला मुख्यमंत्री साहेबांनी. ती एक आमच्यासाठी महत्वाची घटना झाली आहे. आज दुसरी ऐतिहासिक घटना, खिल्लारे कुटुंबाचे हे सगळे बोगस खोटे सर्टिफिकेट राज्य शासनाने रद्द केलेले आहेत. धनगर समाजाचा आरक्षणाच्या दृष्टीनं पुढे जातोय. ही बाब आज यांच्या डॉक्टर साहेबांच्या लक्षात आली आहे. ते भांबावलेले आहेत. ते आता जे आदेश आला तो सुद्धा बोगस म्हणतात. आता तुमच्यासारख्या अभ्यासू माणसांना जर राज्य शासनाने काढलेला आदेश हा बोगस असेल, चुकीचा असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती धनगराच्या आरक्षणाची ही जी काही आज आनंदाची गोष्ट आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती दिसते आणि चुकीच्या तुम्ही भ्रमात होता. तुम्हाला असं वाटतच नव्हतं की धनगर समाज आता पुढे जातोय. अजिबात नाही. या 2 गोष्टींना आणि तिसरी गोष्ट तुमच्या माहितीस्तव सांगतो डॉक्टर साहेब, परत एक गोष्ट, तुम्ही जो आम्हाला विरोध करता, तुम्ही आम्हाला विरोध का करता? तुम्हाला असं वाटतं की धनगर समाजाचा आमच्या आरक्षणात घुसतोय. अजिबात तुमच्या आरक्षणात यायचं नाही. आमचं जे आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलाय वर्गीकरण करण्याचा, त्या वर्गीकरणामध्ये आम्ही आमचं 3.5% घेऊन येतोय. तुमच्या आरक्षणाला आमचा हक्क धक्का लागत नाही. तुम्ही सुखानं आनंदानं आमचं स्वागत करा, आमच्या लढाईला साथ द्या. आम्ही तुमच्या आरक्षणात येत नाही, हे सगळं आम्हाला मिळतंय. तुम्ही अजिबात याच्यात ढवळाढवळ करू नका, खोडा घालण्याचा प्रयत्न करू नका. आत्ताची आम्हाला आनंदाचे दिवस येत आहेत. याच्यात आता म्हणजे सूर्यासारखं शुभ्र, पाण्यासारखं स्वच्छ
आरक्षण आम्हाला मिळणार आहे. आता कोणीच रोखू शकणार नाही. राज्य सरकार आम्हाला देणार आहे. आज राज्य शासनाची नियत आमच्याबद्दल चांगली आहे, पुढे पडलेली आहे, ठीक आहे. घेतलेला आहे. आता या आरक्षणामध्ये आम्हाला खोडा घालण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही. याद राखा, हे होळकरांच्या धमक्या देत असाल. आणि सम्राट अशोकांच्या धमक्या देत असाल. आमच्या नादी आमच्या त्याचं योग्य आरक्षणात प्रत्युत्तर खोडा तुम्हाला घाला. मिळेल. याद राखा, हे काही तुम्ही घडणार आहे. तुमचा अभ्यास न्यायालयाच्या बाजूला ठेवा. चौकटीत घडणार आहे. हा. तुम्ही तुमच्या न्यायालयामध्ये अभ्यास घडेल. बाजूला ठेवा. त्यांचं ही काही म्हणणं होतं. लढाई होईल ती उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात होईल. कृपया धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. धमक्या नाही, अशा तुम्ही धमक्यांना चुकीची माहिती घाबरत नाही. आज राज्य शासनाच्या अशा आदेशाला धमक्यांना बोगस घाबरत आहे. नाही. तुमचा अभ्यास बोगस आहे. तुम्हाला अभ्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. धनगराच्या लोकांच्या आनंदामध्ये आपण आनंद, अरे तुमच्या ताटातला आम्ही तुमच्या घेतच नाही. धमक्यांना तुम्हाला घाबरणार त्रास व्हायची नाही. गरज काय? आदिवासी धनगरांना, समाज धनगर बांधवांना हा सुसज्ज आरक्षण, आहे. अनुसूचित जमाती, न्यायालयीन धनगर लढाई बांधव हा लढण्यासाठी त्यामध्ये आहे. आणि तुम्ही झिरो आम्ही क्लास घुसत झालेला नाही. नाही. एक मिनिट, हे आम्ही सिद्ध करण्यासाठी. त्यांचं म्हणणं. हा, दाभाडे सर मला खरं तर या चर्चेमध्ये संतोष सुपे सरांना पण आणायचं आहे. मला हा सुपे सर, मला तोच मुद्दा मला मुळात हे म्हणायचं आहे, तुम्ही विरोध का करताय आम्हाला? तुम्ही धनगड आहेत का? तुम्ही तुमचं बघा ना यार, तुम्ही आम्हाला विरोध का करता? ठीक आहे, मी विचारतो ना, आम्ही धनगरांचं आहे, आमचं नाही हक्काचं, आम्ही लढतोय तर गणेशजी मला त्याच मुद्द्यावरती यायचंय. आणि आता आपल्या सोबत डॉक्टर संतोष सुपे आहे. सर, तुम्ही न्यायालयात सुद्धा गेलात, न्यायालयात जाऊन तुम्ही दाद मागितली. मुद्दा हा उपस्थित केलेला आहे की त्यांची लढाई ही धनगड याच्याबद्दलची होती. धनगड नाहीयेत, या महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीयेत असं त्यांचं म्हणणं होतं. आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. आता खऱ्या अर्थानं ही लढाई सुरू झाली असं तुम्हाला वाटतं? आजचा हा दिवस त्यांच्यासाठी किती मैलाचा आहे असं त्यांना वाटतंय? या तथ्य आहे का? काय तुमची पुढची भूमिका असणार आहे आजच्या या सरकारच्या कारवाईनंतर? मुळात यामध्ये मला एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगायची आहे की ज्या पद्धतीने आपण न्यायालयामध्ये म्हणताय की झिरो क्लास एंट्रीचा, हो, तर न्यायालयाचा निर्णय जर आपण पूर्णपणे वाचलात तर त्याच्यामध्ये झिरो क्लास एंट्री हा एकच मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला नाहीये. सामाजिक राजकीय पार्श्वभूमी आणि बाकीच्या गोष्टी विचारामध्ये घेतलेल्या आहेत की असं नाहीये की न्यायालयाचा निर्णय फक्त झिरो क्लास आहे म्हणून फेटाळला गेलेला आहे. त्यामध्ये सामाजिक होणारे परिणाम, राजकीय होणारे परिणाम, या दूरगामी विचार या सगळ्या ह्याच्यामध्ये केला गेलेला आहे. आणि या सगळ्यांचा विचार करून फक्त एक रिमार्क त्या ज्या काही 6 कास्ट व्हॅलिडिटी होत्या त्या 6 कास्ट व्हॅलिडिटीवर दिलेला आहे. आणि त्याच्या मागची कारणमीमांसा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे की झिरो क्लास एंट्री करण्यासाठी धनगर जमातीच्या खिल्लारे कुटुंबांनी परत एक प्रमाणपत्र दिलेलं आहे. मुळातच त्यांनी सुरुवातीला एक ऍफिडेव्हिट दिलेलं आहे आणि ते ऍफिडेव्हिट दिल्यानंतर पोलीस चौकशी होऊन ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि आता परत मिळालेल्या सर्टिफिकेटवर यांनी परत एक ऍफिडेव्हिट दिले की आम्ही या जमातीच्या जातीचे नाही आहोत आणि आम्ही हे नाकारतो आहोत. आणि कोर्टाने खरं तर रिमार्क त्याच्यावर दिलेला आहे. आणि कोर्टाने हे जे काही शासनाला, सरकारला फसवण्याचे जे काही प्रकार चालू आहेत याची नोंद घेण्यासाठी तो रिमार्क त्याच्यावर दिला होता, ना की ते रद्द करण्यासाठी. मुळात हे रद्द झाले म्हणून खूप मोठा जल्लोष करण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी नाहीये. कारण धनगडांचे ते दाखले रद्द झाले तर जसं तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने आदिवासी समाज सुद्धा खऱ्या अर्थाने आनंदित झालेला आहे. कारण जो काही झिरो क्लास त्यांना निर्माण करायचा आहे तो झिरो क्लास जरी त्या ठिकाणी ते निर्माण करत असतील तरी त्यांची सगळ्यात मोठी जी लढाई आहे ते धनगड आणि धनगर एक असल्याची लढाई आहे. आणि मुळात सगळ्या बाजू जर आपण बघितल्या आतापर्यंतच्या आपल्या चर्चेमध्ये बघितल्या तर धनगड आणि असली काही लढाई नाहीये, हे चुकीचं सांगताय. एक नाही आहे. धनगड आणि धनगर आणि एक असली मुळातच आमची अशी काही लढाई सगळ्यात नाहीये. महत्त्वाची तुम्ही जी चुकीचं गोष्ट आहे सांगताय. या ठिकाणी धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. 36 नंबरला आम्हीच आहोत आणि त्या जागी धनगडच्या ऐवजी धनगर वाचावे असा उद्या शिंदे साहेबांनी, एकनाथराव शिंदेनं म्हणल्याप्रमाणे GR काढावा आणि 70 वर्षाची लढाई आमची थांबवावी आणि शिंदे साहेबांना धनगर आरक्षण द्यावं, ही आमची मागणी आहे. तुम्ही काय पण आमच्या तोंडात घालू नका. एवढ्या दिवस धांगड लावलं ते आम्ही मागच्या ह्याच्यात खोडून काढलं. एक तर शिंदे साहेब तुमची फसवणूक करतायत, तुमची दिशाभूल करतायत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही समाजाची पण दिशाभूल करतायत. कारण एक तर मुळात दिशाभूल करायला आम्ही येडे का? नाहीये. आम्हाला काय कळत नाही का? हे आमच्याकडे कागद आमची येडी आहेत काही कागद? कुठल्याही समाजाचा काय बदल सांगताय? किंवा कुठल्याही नावातला सुपे बदल साहेबांना आणि दाभाडे साहेबांना माझा प्रश्न आहे, कोण कुणाची फसवणूक करतं याच्यापूर्वी मला अहो ते त्या प्रोसेस आम्हाला माहिती आहे. आम्ही समावेशाची मागणी करत नाही. आम्हाला माहिती आहे नव्याने समावेश करायचा असला तर वेगळी प्रोसेस आहे. एक मिनिट त्यांचं असं म्हणणं आहे, राज्य शासनाला नाहीये. ठीक आहे, मग मी तो मुद्दा घेतो. बाळासाहेब, त्यांचं असं म्हणणं आहे
की मुळात राज्य सरकारला बर. धनगड वाचावं की धनगर वाचावं याच्या संदर्भातला निर्णय देण्याचा अधिकारच नाहीये. मग आता शिंदे अजिबात समितीच्या नाहीये. अहवालानं शिंदे समितीला तो अधिकार आहे का मुळात? शिंदे समिती ही 5 राज्यामध्ये ही राज्य शासनानं नाही, मुळात याच्यावर- राज्य शासनानं येतो याला मी तुमच्याकडे, नेमणूक येतो, केली हां. होती. 5 राज्यांचा दौरा करून आलेली आहे. याच्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये ही जाऊन तिथल्या धनगर बांधवांना अशाच प्रकारे ज्या काही धनगर जसा हा शब्द आलेला आहे तशा प्रकारे ज्या काही त्रुटीमध्ये ते आले होते त्या राज्य सरकारनं कसं धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळवून दिला त्याचा अभ्यास करून तो अहवाल आज दिलेला आहे. मला हा साधा प्रश्न आहे, हे 2 अभ्यासक इथं बसलेत, आम्ही तुमच्या आरक्षणात येत नाही, आम्हाला आमचं आरक्षण हक्काचं मिळत आहे, 70 वर्षापासून आम्ही आरक्षणापासून दूर होतो, जर एखाद्या भावाला ते मिळत असेल तर तुमच्या दोघांना किंवा तुम्हाला त्रास काय? म्हणजे माझा साधा प्रश्न आहे, धनगर समाजाच्या या अनुसूचित जमातीत येण्यानं तुम्हाला 1% त्रास नाही, मग तुमचा एवढा जळफळाट होण्यासारखा काय म्हणजे नेमका असं काय त्रास आहे ठीक तुम्हाला? आहे, ठीक आहे, त्याचं मी उत्तर तुम्ही मी दोघांनी विचारतो. द्यायचं. मी दाभाडे सरांना आधी विचारतो. हा. दाभाडे सर, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला त्रास काय आहे, आणि दुसरं, जर शिंदे समितीनं उद्या सांगितलं की धनगड, आणि हे मुळात सांगू शकतात का धनगड आणि धनगर एक आहेत? हो, सांगू शकतात. दाभाडे सर. भारतीय संविधान 100% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बनवलं गणेशजी येतो तुमच्याकडे. 1950 साली, दाभाडे सर, हा. त्याच्यामध्ये कलम 342 1 आणि 2 आहेत. Yes. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं एंट्री आहे ती एंट्री तशीच वाचावी लागणार आहे. यामध्ये बदल करण्याचा अधिकार ना शिंदे कमिटीच्या शिंदे साहेबांना आहे, नंबर 1, ना तो बदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आहे, ना तो बदल करण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे, ना तो अधिकार भारत सरकारला आहे. मला वाटतं तो तुम्हाला अधिकार- जे पाहिजे परत रिपीट करताय. प्रत्येक रिपीटला तुम्ही हेच वाक्य रिपीट करताय. नंबर दाभाडे 2, साहेब, ऐकून घ्या. एक मिनिट त्यांचा दाभाडे त्यांचं साहेब, पूर्ण होऊ द्या. 49. ऐका, ऐकून घ्या तुम्हाला उत्तर पहिल्यांदा. द्यायला संधी देतो. दाभाडे हा, नाही. तुमचं पूर्ण ऐकून करा. घ्या. हा, बोलू please. दे. येतो मला- दोघांकडे येतो, संविधानात त्यांचं पूर्ण होऊ द्या, बोलायचं त्यांचं पूर्ण आहे. होऊ द्या. नंबर याच्यावर- 2, सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे मिलिंद कटवारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्या दाभाडे साहेब, जजमेंट मध्ये ते जजमेंट निसंदिग्ध शब्दामध्ये लिहिलेलं आहे, रीड ॲज इट इज, जसं आहे तसंच वाचावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला रीड ॲज इट इजचा अर्थ कळतो का? तुम्हाला रीड ॲज इट इज करावं लागेल. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि पंतप्रधानांना सुद्धा रीड ॲज इट इज करावं लागेल. धनगड किंवा आम्ही धांगड इंटेलिजन्सची आता- मागणी आता करत तुम्हाला नाहीये. परत एकदा- Read परत as एकदा it- विनंती read करतो as it दाभाडे is म्हणताना साहेब. तुम्ही आता हे धांगड काय आहे? या शब्दाला Read as- वाचायला as- नाही. एक जण, एक या जण, एक राज्य जण. शासनाने- एक मिनिट. ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आहे. ठीक आहे. राज्य- पहिल्यांदा तुम्ही, नंतर मी हा, गणेशजींकडे जातो. हा. या राज्य शासनानं आता परत एकदा तुम्हाला विनंती करतो की राज्य शासनानं आज धनगड हा शब्द राज्यातून हद्दपार केलेला आहे. यापूर्वी तुम्ही धांगड म्हणायचात, आता धनगड म्हणतात. तुम्हाला माझी विनंती आहे, धांगड शब्द गेलेला आहे. धांगड आणि धनगड आता परत दोन्ही बोलू आहे. नका, मला बोलू द्या. माझी विनंती आहे आपल्याला, मला बोलू द्या. धांगड शब्द तुमच्या डिक्शनरीतून वगळा, धांगड आणि धनगड हे दोन्ही वगळा. आता यापुढे 36 नंबरला धनगर आहे असं आजच्या या निकालामधून किंवा राज्य शासनानं जे सर्टिफिकेट रद्द केले त्याच्यातून सिद्ध होत आहे. तुम्ही 342 उल्लेख केला, तुमच्या सोयीचं तुम्ही वाचता. 342 मध्ये असं लिहिले, 342(1) मध्ये असं लिहिलेलं आहे की या राज्यपालांना अधिकार आहे राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा. राष्ट्रपती हे आदेश काढू शकतात. तुम्ही तुमच्या सोयीचं वाचून तुम्ही तुमच्या बांधवांची, आदिवासी बांधवांची फसवणूक करू नका, वेगळ्या गैरसमज मध्ये राहू नका. धनगर बांधवांना आरक्षण मिळणार आहे, मिळू द्या. तुमच्या थैथयाट करण्यानं ते थांबणार नाही. ठीक आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ठीक आणि आहे. राज्य सरकार आम्हाला देणार आहे. मला तुम्ही गणेशजीने विचार. व्यत्यय त्यांचा आणू मुद्दा नका. असा आहे. ते आरक्षण मिळणार तुम्ही नाही, व्यत्यय हे आणायचा लक्षात नाही. घ्या. हा, गणेशजी तुम्ही बोला. नाही तुम्ही. Please, आणि तो बाळासाहेब, 0 बाळासाहेब, क्लास एक होणार नाही हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. गणेशजी बोला. त्यांचा मुद्दा आहे की हे होऊ शकत नाही. बर का? हा, ते म्हणतात ना शिंदे अहो, आता समितीला मला अधिकार सांगा. आहे, ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही, ना पंतप्रधान मोदी नाही. मी ते- अहो, नाही, 342 सर, 1 मी मध्ये तेच वाचलं का सांगतोय. तुम्ही? हा एक भारत मिनिट, देश आहे. त्यांचं- हा भारत देश संविधानानुसार चालतो. उत्तर प्रदेशला वेगळा न्याय, छत्तीसगडला वेगळा न्याय, महाराष्ट्राला वेगळा न्याय असं असतं का? हा. शिंदे समिती मुळात ह्यासाठीच तर स्थापन केली होती की या 3 राज्यांमध्ये कसं दिलंय त्याचा अभ्यास करून या
आणि त्याच्यानुसार अहवाल द्या. आम्ही अहवाल दिलाय, आम्हाला माहिती कसं होतंय. या दाभाडेंना माहीत नाहीये, ते नुसते ओरडत असतात, त्यांचाच कायदा सांगतात, त्यांनाच संविधान लिहिलंय त्यांचं स्वतःचं आणि तेच आमच्यावर थोपवतात. उद्या शिंदे समितीनं आमचा अहवाल स्वीकारला, माझ्याकडे तो ऑर्डर आहे, सगळं आहे, त्यानंतर ना आम्ही आमचे सगळे पुरावे दिलेत, होईल ना. आणि हे म्हणतात ना रीड ॲज इट इज, मग काय आहे 36 नंबरला. तुम्ही यार बोलता एक, करता एक, तुमचं आचरण वेगळं, सगळंच वेगळं. तुम्ही कन्फ्यूज आहे, दुसऱ्याला कन्फ्यूज करता. का कन्फ्यूज करता बरं? तुम्ही आम्हाला विरोध का करताय मला हे सांगा. तुमचा काय संबंध आम्हाला विरोध करायचा? तुम्ही धनगडे धांगडे काय आहे? हा खोटारड्या पानावर उभा आहे. अरे त्याचा तुम्हाला महाराष्ट्रातले- तुमचा काय संबंध आहे? हा, आम्ही मग कशावर ते आहे? सरकार ठरवेल ना. याच्याशी तुमचा काही तुम्ही- संबंध तुम्ही नाही. कोण दाभाडे ठरवणार आहे? साहेब, तुमचा pattern मला एक नाही. गोष्ट सांगा, ते सरकारला तुमचा ठरवू दे ना. तुम्ही ऍज इट इज वाचा, आदिवासी आहे. ऍज इट इज वाचा असं म्हणता ना. तुमचं कोण तर मग ऐकत नाहीये? 341 एक का वाचत नाही? ओरण हे 342 शेतकरी आहे. मग as एक it- का वाचत नाही? धांगड as it is? किंवा धनगर तुम्हाला हे त्रास आहे का? शेतमजूर आहे. 342 आणि तुमचं एक चित्र आता एक वाचायला. प्रधान as it आणि is याच्यामध्ये वाचायला तुम्ही काय काय प्रधान? पशुपालक आहे. 342 स्वतःच एक माणूस as it is म्हणतोय वाचा. रीड ॲज इट इज वाचा राज्यपालांना ते आणि अधिकार स्वतःच आहे. कन्फ्यूज तुम्ही होतोय. म्हणता राज्यपालांना अधिकार नाही. एक एक जण, राज्य एक एक जण, सरकारला एक एक जण, अधिकार एक एक जण. पंतप्रधानांना अधिकार नाही. दाभाडेंना अधिकार नाही आहेत का? राज्याची एससी आणि एसटीची दाभाडे साहेब दाभाडे साहेब मला एक गोष्ट सांगा, राज्याची एससी आणि एसटीची यादी बनवण्याचा अधिकार कुणाला असतो? कुणाला असतो? राज्याची एससी आणि एसटीची यादी बनवण्याचा अधिकार कुणाला असतो? दाभाडे साहेब फक्त राज्याला असतो संसदेला. ना. मग राज्यानं जर तिथं धनगर संसदेला लिहिलं तुमच्या का पोटात 342 दुखतंय? एक वाचायला कोणाला उगाच अधिकार आपल्या विरोधाला नाही. विरोध एक करता. त्या दोघां- ज्येष्ठ त्या दोघांचं विधिज्ञाकडून जरा हा. गृहपाठ करून या. मणिपूरच्या जेव्हा हा मणिपूरची नाही, जेव्हा घटना उगाच घडली, विरोधाला या विरोध करायचा. महाराष्ट्रातलं तुम्ही बोला. धांगड नाही, धांगड नाही, काय नाही, उठलं मी सुटलं आपलं संदिग्ध शब्दात धनगर. सांगितलेलं मग आहे. महाराष्ट्राचंच बोलतोय ना. अशा लिस्ट पद्धतीने कोणी बदल बनवली? करण्याचे अधिकार प्रत्येक मणिपूरच्या राज्याची संसदेला एससी आणि आहे. एसटीची लिस्ट मणिपूर बनवायचा अधिकार कडे त्या त्या जाऊ नका. राज्याला आहे. इथं त्यांना जर आम्हाला महाराष्ट्रात 36 बोलतोय नंबरला आपण. धनगर म्हणून तुम्हाला टाकलंय थैथयाट तर करायची तुम्ही कोण गरज नाही, सांगणार दाभाडे आहे? साहेब. दाभाडे साहेब तुम्हाला थैथयाट करायची गरज नाही. तुम्हाला थैथयाट करायची गरज नाही. तुम्हाला त्यांना काही दुसरं त्रास जमतच नाही. नाही काय, तुम्हाला सारखे थैथयाट थैथयाट करायची करतात. गरज स्वतःचं नाही. संविधान बनवले, तुम्ही म्हणताय स्वतःची as it is कागद वाचा. बनवल्या, माझं वाचा माझं वाचा. अरे दुसऱ्याचं ऐका ना काहीतरी. ठीक आहे. मला खोटं मला बोलले- मला सुपे तुला सरांना ऐकण्याची विचारायचं आहे. क्षमता नाही. सुपे सर पायात खोटा आहे. एक मिनिट प्लीज, आता कोणी हे नका करू. मला सुपे सरांना विचारायचं आहे. सुपे सर, ज्या पद्धतीनं आता ही सगळी न्यायालयीन लढाई सुरू झाली असं मानूया आपण आता, कारण हे एक जी उच्च न्यायालयातली आणि सुप्रीम कोर्टातली याचिका होती ती निघाली दोघांनी सांगितलं होतं की नाहीये. पण आता खऱ्या अर्थानं जर उद्या शिंदे समितीनं अहवाल दिला, शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला, तर नेमके पर्याय काय असू शकतात? कशा प्रकारचा GR निघू शकतो? GR निघाला तर तो कायदेशीर कसोटीवर टिकू शकतो का? तर मुळातच मला या ठिकाणी सांगायचं आहे की जी शिंदे समिती हे संविधानिक म्हणताय, ती शिंदे समिती ही मुळातच संविधानिक नाहीये. राज्यातल्या आदिवासींचा किंवा आदिवासींमध्ये आदिवासींमध्ये कुणाचा समावेश करायचा असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी घटनेने एक चौकट आखून दिलेली आहे आणि त्यासाठी राज्याची मला इथं यांना आदिवासी थांबवायचंय. संशोधन व आमची प्रशिक्षण समावेशाची संस्था मागणी थांबा, नाहीये. तुमच्याकडे एक-एक आमची जण बोलूया आपण. समावेशाची एक-एक मागणी जण आहे. बोलूया. तुम्ही समावेशाची प्रोसेस कसा सांगता? गणेशजी, संस्था आहे. गणेशजी, एक-एक जण बोलूया आपण. आणि या संस्थेने त्या ठिकाणी त्या मुळातला या 5 राज्यांचा अभ्यास केलेला आहे आणि या 5 राज्यांमधली तिथली सामाजिक परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थिती आणि तिथली परिस्थितीचा विचार करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या क्रमांकावर वेगवेगळ्या अनुसूचीमध्ये या धनगर जमातीचा समावेश केलेला आहे. सगळ्या ठिकाणी एकसारखा समावेश नाही हे मुळात आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि दुसरं, आता जी शिंदे समितीचा या सगळ्या ठिकाणी उल्लेख केला जातो, ही बरं थांबा ना, शिंदे थांबा, त्यांचं समिती पूर्ण जी होऊ आहे, द्या. हा. ही शिंदे समिती जी आहे ती कुठल्याही संविधानिक चौकटीमध्ये बसवलेली नाहीये. मुळातच 4 आदिवासी 4 धनगर याचिकाकर्त्यांना घेऊन, फक्त धनगर समाजाच्या अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी एखादी समिती एखाद्या समाजाचा अभ्यास करण्यासाठी मराठा बनवलेली समाजाची असेल समिती तर ती कदाचित संविधानिक जरा सांगता आणि का? ती जर मराठा आणि समाजाच्या आपल्याला आरक्षणाची समजलं म्हणणं तर नाही ऐका या ना. ठिकाणी. त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आपण मुळातच ऐकू. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा होता तर आपण दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना, अभ्यासकांना या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी म्हणजे समितीचा अहवाल तयार करायला पाहिजे होता. एकाच समाजाची आणि ही शिंदे समिती आहे एक लक्षात म्हणून घ्या, तुमचा आक्षेप आहे? मराठा थांबा, एक मिनिट. पहिल्यापासून आहे. तर शिंदे समितीला आक्षेप आम्ही न्यायालयात सुद्धा घेतलेला आहे आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये सुद्धा आता पेंडिंग आहे ठीक आहे. की ही शिंदे समिती असंविधानिक आहे. ठीक आहे, मी उत्तर घेतो सर. सर एक मिनिट. हा, प्लीज, ही प्लीज. शिंदे समिती जी आहे
ती बहुजन विकास कल्याण समितीने म्हणजे विभागाने तयार केलेली आहे. हा. ती आदिवासी विकास विभागाने तयार केलेली नाहीये. आणि आदिवासी असण्याचा किंवा नसण्याचा अभ्यास जर करायचा असेल तर सगळ्यात पहिला तो आदिवासी विकास विभागाने केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की ही शिंदे समिती संविधानिक नाहीये. त्यामुळे न्यायालयामध्ये हे मुळातच टिकणार नाहीये. ना शिंदे समितीचा अहवाल ना आता कमिटीने दिलेले या सगळ्या याच्यामध्ये. ठीक आहे, मी कारण विचारतो. न्यायालयाची विविध प्रक्रिया सगळ्या याच्यामध्ये दिलेली आहे आणि कुठलीही प्रक्रिया या ठिकाणी पाळली जात नाही. फक्त या ठिकाणी बोलाचाच भाग बोलाचीच करी या हिशोबाने नेते समाजाला आश्वासन देतात आणि पुढारी नेत्यांना आश्वासन देतात आणि या पद्धतीने ही राजकीय आणि सामाजिक लढाई चालू राहते. यातनं कुठलाही निष्कर्ष निघणार नाही. समाजाला सुद्धा या ठिकाणी फायदा होणार नाही. ठीक या आहे. ठिकाणी मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो Please, sir. की जेव्हा आपण 0 क्लास म्हणता तेव्हा तुम्ही आमच्यासाठी एक अजून एक संधी निर्माण करून दिलेली आहे की जर आम्ही तर पहिल्यापासून म्हणतोय की राज्यामध्ये धनगर नाहीयेत, तो 0 क्लास झालाय. आता सरकार म्हणतोय तर आम्ही ट्रायबल ऍडव्हायझरी कमिटीची तातडीने मिटिंग या ठिकाणी मागितलेली आहे आणि त्या ट्रायबल ऍडव्हायझरी कमिटीमध्ये आम्ही या ठिकाणी प्रस्ताव करतोय की जी जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही, जिचा क्लास 0 आहे आणि ज्या जमाती इथे अस्तित्वात नसतात त्यांना या ठिकाणी वगळावं आणि त्यासाठीची विविध प्रक्रिया या राज्य शासनाने सुरू करावी. राज्य शासनाच्या हातामध्ये या संविधानिक पद्धतीशिवाय दुसरी कुठलीही पद्धत नाही. ठीक आहे. ना ते कोणाला घेऊ खूप शकतात, खूप ना ते महत्वाचा कोणाला मुद्दा काही मांडला. देऊ खूप शकतात. महत्वाचा ही मुद्दा मात्र तुम्ही मांडलेला महत्वाची आहे. गोष्ट आहे याच्यामध्ये. 0 क्लास झाला असं नाहीये, तरी हे आमच्यासाठी चांगलं झालं असं तुम्ही म्हणताय की आता ती वगळलं जावं, म्हणजे धनगडांचा तिथं असण्याचा काही संबंध नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण बाळासाहेब, या आधी सुद्धा राणे समिती जेव्हा आलेली होती ती कायदेशीर आधार नव्हता मराठा समाजाच्या बद्दल ती आलेली होती. तेव्हा सांगितलं गेलं, न्यायालयानं सांगितलं राणे समितीला तो अधिकार नसतो, तर तो अधिकार असतो आयोगाला. ओबीसीचा जो आयोग आहे ना, त्या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा मानला जातो. मग आता जर आदिवासी करायचं की नाहीये, आदिवासी आहेत की नाही याचा निर्णय एखादी समिती कसं काय घेऊ शकते, हा त्यांचा आक्षेप आहे. साहेब, आता जो मराठा बांधवांना या राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं आहे ते कुणाच्या शिफारसीमुळे दिलंय? शिंदे समितीच्या शिफारसीमुळे दिलेलं आहे किंवा शिंदे समितीच्या याच्यामुळे दिलेलं आहे. राणे समिती होती त्याच्यात मराठा सगळे होते, त्यावेळेस तुमचा आक्षेप नव्हता. शिंदे समितीमध्ये सगळे ते आहेत. आता तुमचा आक्षेप असण्याची काही आवश्यकता नाही, तुम्हाला घेता येत नाही. तुम्ही म्हणता की ओबीसी मंत्रालयानं हे आमचं हे केलेलं आहे. हो, आम्ही ओबीसी तो आहेत ना, ओबीसी मध्ये असल्यामुळे त्याची निवड त्यांनीच केलेली आहे, आदिवासींनी आमची केलेली नाही. आम्हाला त्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ते तुम्ही म्हणता की आता 0 क्लास झालाय, आता ही यादीतून आम्ही वगळण्यासाठी बैठक लावतोय, प्रयत्न करतोय. तुमचे हे प्रयत्न असे एकदम वेगळे आहेत, चुकीचे आहेत, मानसिक दृष्ट्या वैफल्यग्रस्त झाल्याचे आहेत. असं होणार नाही. राज्यपालांना अधिकार आहेत 342(1) प्रमाणे राज्यपाल हे राष्ट्रपतींना हे करू शकतात आणि राष्ट्रपती धनगर या ज्या ठिकाणी धनगर होतं ते धनगर आहे असं होणार आणि तेच फायनल होऊन आमचं आरक्षण आम्हाला मिळणार आहे. तुम्ही खोडा बाळासाहेब, मला गणेशजी येस सर, येतो तुमच्याकडे येतो. मला गणेशजींना विचारू द्या. समितीच्या बद्दलचा आक्षेप आहे त्यांचा. ही समिती कायदेशीर घटनात्मक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या समितीला अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग 10% आरक्षण कसं दिलं होतं मराठा बांधवांना? पण ते टिकलं नाहीये. ठीक आहे, मग गणेश उत्तर द्या. मला एक गोष्ट सांगायची आहे. येतो गणेशजींचं उत्तर घेऊन तुमच्याकडे. सर मला एक गोष्ट सांगायची. मी जोरात बोलल्याच्या नंतरच माझं ऐकणार आहेत का दाभाडे वगैरे सगळे? नाही, तुम्ही बोला, तुमच्या ह्याच्यात बोला. कोणच ऐकणार. मला हे सांगायचंय हे काही 4 लोक बसली आणि चला बाबा आता त्या दुसऱ्या राज्याचा अभ्यास करू असं झालंय का? महाराष्ट्र सरकारने त्यांची मी लोणंदला उपोषणाला बसलो त्यावेळेस बाकायदा त्यांची कमिटी बनवली, ती इतर राज्यांमध्ये गेली. बरं, त्याच एका गोष्टीमुळे आम्ही म्हणतोय का की आम्हाला धनगराचं आरक्षण द्या, GR काढा? तर एवढं लांब लचक पानांचं पार जेवढे काय आमचे पुरावे येतं ते सगळे आम्ही ह्याच्यात लिहिलेत. आणि 0 मेंबर क्लास ते का? तर हे धनगड जे चुकीचं, जे पहिल्यांदा दाभाडे सर धांगड लावलं होतं ना, आज कॅन्सल झाल्यावर ते सुद्धा धनगड म्हणायला लागलेत आणि ते आम्हाला अडथळा ठरत होतं, म्हणून त्यांना आम्ही कॅन्सल केलं. आणि आता तिथं आम्हीच कसे आहोत याचे तब्बल तुम्हाला सांगतो 11-12 पुरावे, जे 1931चा सेन्सस, त्याच्या अगोदरचे पुरावे, त्यानंतर ते आमचे 6 कायदे, आधार घेऊन एकच शेवटचा मुद्दा हा लवकर एकच शेवटचा मुद्दा फक्त, आणि हे आमचं रेडी आहे बरोबर, याच्यावर सही सुद्धा झालेली आहे.
परंतु विषय फक्त काय, एक शिंदे समिती स्थापन केली होती, त्यांचा एक याच्यामध्ये आधार घ्यावा म्हणून आम्ही थांबलो होतो. ठीक आहे म्हणून आम्ही थांबलो होतो. ठीक आहे, आणि हे तुमचं शिंदे कळलं. दाभाडे सर, समितीचा शेवटची comment. अहवाल आज सादर दाभाडे सर, झालेला आहे. शेवटची comment. उद्या न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. एकनाथराव बिगुल शिंदे वाजलाय. मुख्यमंत्री धनगर मुद्दे आरक्षणाचा या वट ठिकाणी हुकूम मांडतो. काढला. प्लीज गणेशजी, हा प्लीज सर, वेळ दोन खूप मुद्दे कमी आहे या माझ्याकडे, ठिकाणी 30 सेकंद मांडतो. आहेत. एक लक्षात घ्या की मराठा समाजाचं महाराष्ट्रामधल्या यादीमध्ये येणं, ओबीसीच्या यादीमध्ये येणं, हा ओबीसीचा संपूर्ण संविधानिक वेगळा प्रकार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल तुम्ही शिंदे ट्राईबची समितीला- स्वतःची अनुसूची असते, हे लक्षात घ्या. हो ही संविधानिक अनुसूची इतर शासनानं कोणत्याही निर्माण समाजाला केलेल्या शिंदे अनुसूची समितीला तुम्ही आहे. चुकीचे असं ओबीसी म्हणता. नाही. म्हणून मी ते सांगितलं की आणि ती शिंदे आहे. समिती कशी आहे. ठीक फक्त आहे. आणि फक्त ती शिंदे समिती शेड्यूल कशी कास्ट आहे. आणि ती शेड्यूल शिंदे ट्राईबची समिती असते. चालते आणि ही अनुसूचीमध्ये शिंदे आहे. समिती दाभाडे कशी आहे. सर. ती शिंदे समिती कशी मुद्दा चालते. त्यामुळे त्यांचं राणे म्हणणं आम्ही समिती त्याच कशी चालते. अनुसूचीमध्ये आहोत, राज्याला- 36व्या नंबरला त्याच अनुसूचित Yes. आम्ही आहोत, असं Yes. त्यांचं म्हणणं आहे. Yes. आणि शिंदे हे समिती चुकीचं आहे. मी या ठिकाणी ठीक आहे. एका अहो, हे महत्त्वाच्या ठीक आहे. स्वतः तुमचं दाभाडे काय साहेब म्हणणं हे आहे? कन्फ्युज आहे बरं का. एक आणि मुद्दा अभ्यासक आहे. स्वतःला म्हणतात पण यांना काय लक्षात माहित घ्या. नाहीये. हे आज दुसऱ्याला या कन्फ्युज निमित्तानं- करतात, माझा आम्हाला वेळ कन्फ्युज संपलाय, माफ करा, करतात. माझा वेळ संपलाय. या निमित्तानं आता ही सगळी न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे. आता हे सगळं न्यायालयाला ठरवावं लागणार आहे. कायदेशीर काय, बोगस काय, बेकायदा काय, कुणाचा हक्क खरा महत्वाचा आहे, याबद्दल आपण बोललो. जनतेला सुद्धा मी प्रश्न विचारला की आजच्या या निर्णयाच्या नंतर धनगड प्रमाणपत्र रद्द, धनगरांचा अडसर दूर झालाय का? बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. तर 65% लोकांना वाटतंय की हो, हा एक मोठा अडसर दूर झालाय. 35% लोकांना वाटत नाहीये. आज